हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये आमदारांकडून एअर होस्टेसच्या विनयभंगाचाही प्रयत्न, असीम सरोदे यांचे गंभीर आरोप। शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या 2 आमदारांना मारहाण, असीम सरोदेंचा शिंदे गटाच्या आमदारांवर आरोप। आरोप केल्याशिवाय वजन वाढत नाही, महापत्रकार परिषद घेतली तेव्हाच कळलं की हा ठाकरे गटाचा पुढारी होईल। सरोदेंच्या आरोपानंतर संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर। असीम सरोदेंच्या आरोपांमध्ये तथ्य, आरोपींची चौकशी झाली पाहिजे, असीम सरोदेंच्या वक्तव्यावर राजन साळवींची प्रतिक्रिया। केंद्रीय मंत्री अमित शहा उद्या मुंबईत, महायुतीच्या जागांचा उद्या तिढा सुटणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लोकसभेच्या 10 ते 12 जागांची मागणी, बारामती, सातारा, शिरूर, रायगडच्या जागेसाठी आग्रही, भाजपच्या गडचिरोली आणि माढ्याची देखील मागणी। माझ्या उमेदवारीचा संभ्रम नव्हता, माझी उमेदवारी निश्चित, काही लोकांच्या वक्तव्याला पक्ष महत्त्व देणार नाही, भावना गवळींची अप्रत्यक्षपणे संजय राठोडांवर टीका। महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होण्याआधीच बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचे फ्लेक्स, तर बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारच, चित्रा वाघ यांचं वक्तव्य। राज्यात सभांचा धडाका, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि फडणवीसांसह उद्धव ठाकरे लोकसभेच्या प्रचारासाठी मैदानात। मुख्यमंत्री शिंदे वाशिमच्या दौऱ्यावर, शिंदे महिला मेळाव्याला सुद्धा संबोधित करणार, तर उद्धव ठाकरे यांची आज पनवेल उरणमध्ये जाहीर सभा। ज्या छत्रपती संभाजी महाराजांमुळे कोल्हेंची ओळख, त्यांच्या कार्यक्रमालाही ते थांबले नाहीत, अजित पवारांचा अमोल कोल्हेंना टोला। रत्नागिरी, सिंधुदुर्गवरून भाजप आणि शिंदे गटात धुसफूस, भाजपचाच खासदार झाला पाहिजे, लोकसभेच्या बदल्यात रत्नागिरी विधानसभा द्यायला तयार, माजी आमदार बाळा माने यांचं वक्तव्य। भाजपच्या महासंमेलनाच्या निमित्तानं नागपुरात नवनीत राणांची बॅनरबाजी, बॅनरवर भाजप नेत्यांचे फोटो, चिन्ह मात्र युवा स्वाभिमान पक्षाचं। दिल्लीमधील महत्त्वाच्या बैठकांमुळे जेपी नड्डांचा नागपूर दौरा रद्द, भाजपच्या युवा महासंमेलन स्मृती इराणी मार्गदर्शन करणार, फडणवीस आणि बावनकुळे सुद्धा उपस्थित राहणार। चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात महायुतीची बैठक, बारामती, शिरूर, मावळ आणि पुणे लोकसभेबाबत चर्चा होणार, महादेव जानकरांच्या पक्षाला मात्र बैठकीचं निमंत्रण नाही। दिल्लीमध्ये मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेची घोषणा, 18 वर्षावरील प्रत्येक महिलेला केजरीवाल सरकार महिन्याला 1000 रुपये देणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।